फ्रेंड्स, तुमचं वेलकम आहे स्वरसीमा ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे. ते गोड असतात, म्हणजे की गोड पुरीच असते ती. तर आपण आज ती रेसिपी बघणार आहोत. आम्ही सगळ्यात आधी भोपळा घेतला, मोठा पूर्ण भोपळा घेतला आणि मग त्याचे त्यांना कापून घेतलं बरोबर साईजमध्ये आणि त्यांना कुकरला लावलं. आता त्यांना थंड व्हायला सोडलं. तर पुढची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. मी तुम्हाला जसं काही बोलली होती की मी शेअर करते व्हिडिओ, म्हणजे की शेअर करते पुढची रेसिपी. तर आता साल्ट काढून घेतली आहे भोपळ्याची आणि त्याला मस्तपैकी किसून घ्यायचं आहे. केवढं छान किसला जात आहे हे बघा. अजून एवढा भोपळा किसायचा आहे. तर आता पूर्ण भोपळा किसून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये जेवढा पाहिजे तेवढा गूळ किसायचा आहे. आता याच्यात गूळ किसून गूळ सुद्धा मिक्स केलेला आहे. 2 चमचे रवा मिक्स केलाय, 2 चमचे बेसन पीठ मिक्स केलंय, 2 चमचे तांदळाचे पीठ मिक्स केलंय, 2 मोठे वाटे गव्हाचं पीठ मिक्स केलंय आणि सुंठ सुद्धा टाकलंय. आवडीनुसार मीठ सुद्धा ऍड केलंय आणि थोडंसं तेल टाकलंय. या दोन्हीचा पण डो बनवायचा आहे, पीठ रेडी करायचं आहे आणि त्याच्यापुढे कसं करायचं ते मी सांगते. बघा आता इथे डो रेडी झालाय आणि इथे बनवून सुद्धा घेतली एक पुरी. आता ती तळायची. बघूया कसं तळायचं. आता बघूया हे कसं बनवायचं. ठीक आहे, अशा प्रकारे आपले घारगे रेडी झाले. हे बघा अशा प्रकारे पुऱ्या रेडी होत आहेत 2 मिनिटाच्या. घारगे करून बघते. खूप छान झालेत. ठीक आहे, बाय बाय. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. लाईक, शेअर